रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा, लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने केले परत. मुंबई नाका पोलिसांनी केला रिक्षा चालकाचा सत्कार. इंदिरानगर नांदुरा नाका परिसरातून रिक्षा करत मुंबई महामार्ग बस स्थानकाहून बडोद्याला निघालेल्या प्रवाशाची बॅग चुकून रिक्षात विसरलेल्या रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे ती मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन केली. रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाची दखल घेत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी त्यांचा सत्कार केला. याबाबत अधिक माहिती अशी की नयन पाटील राहणार बडोदा हे त्यांच्या पत्नीसह नाशिकला भावाला भेटण्यासाठी आले होते. दिनांक 15 मे रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास पुन्हा बडोद्याला परत जाण्यासाठी नांदूर नाका येथून रिक्षा क्रमांक MH15 AK 5990 हिच्यात बसले व मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानक येथे पोहोचले. बसमध्ये बसल्यानंतर आपण आपली बॅग रिक्षातच विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी समोरच मुंबई नाका पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, आकाश सोनवणे, दीपक जगदाळे, मनीषा सोनवणे, समाधान धिवरे व शोभा कडवे यांनी तपासाची चक्रे फिरवत रिक्षा चालकास संपर्क करून मुंबई नाका पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. यानंतर काही वेळातच रिक्षा क्रमांक MH15 AK 5990 चे चालक सुनील नरहरी गंधे 59 राहणार जेल रोड हे 30 बॅग घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. बॅग घेऊन रिक्षा चालक गंधे समोर दिसताच पाटील कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर बॅगमध्ये लाखो रुपये किमतीच्या 2 सोन्याच्या पोत, रोख रक्कम असल्याचे त्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तर रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा बघत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी त्यांचा सत्कार केला. तर विसरलेली बॅग पुन्हा पाटील कुटुंबियांच्या स्वाधीन केली. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.